जिंतूर येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा, 90 तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी। जिंतूर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र परभणी आणि श्रीमती शकुंतलाबाई बोर्डीकर वरिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। या मेळाव्यात विविध क्षेत्रांतील नामांकित 16 कंपन्या सहभागी झाल्या असून 90 उमेदवारांनी थेट नोकरी मिळवून आपल्या करिअरची यशस्वी सुरुवात केली आहे। मेळाव्याची ठळक वैशिष्ट्ये। महाविद्यालयाच्या परिसरात पार पडलेल्या या रोजगार मेळाव्यासाठी परिसरातील 170 हून अधिक सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींनी नावनोंदणी केली होती। मुलाखतींच्या फेऱ्यांनंतर एकूण 136 उमेदवारांची प्राथमिक निवड झाली, त्यापैकी 90 उमेदवारांना विविध कंपन्यांनी अंतिम नियुक्तीपत्रे दिली आहेत। मार्गदर्शक आणि उपस्थितांचं मनोगत। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती शकुंतलाबाई बोर्डीकर, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर खंडेराव भिसे होते। त्यांनी ग्रामीण भागातील तरुणांना त्यांच्या कौशल्यानुसार हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याचा हा प्रयत्न असल्याचे नमूद केले। प्रमुख मार्गदर्शक मिटकुळे सर यांनी उमेदवारांना बदलत्या औद्योगिक क्षेत्रातील संधी आणि आवश्यक कौशल्ये यावर मोलाचे मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा कौशल्य विकास अधिकारी समाधान किरवले यांनी केले। यशस्वी नियोजनाचा टीम वर्क। हा मेळावा यशस्वी करण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले। योगेश येडपलवार, राहुल गजभारे, सचिन चव्हाण, राहुल काळे, प्रियंका कणके, शीला भालेराव, विवेक भारती, अमित घुगे आणि किरण गजमल यांच्या समन्वयामुळे ही प्रक्रिया अत्यंत सुटसुटीतपणे पार पडली। स्थानिक पातळीवर युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे हे आमच्या कार्याचे उद्दिष्ट आहे। 90 तरुणांना मिळालेली ही संधी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नक्कीच मैलाचा दगड ठरेल, असे संयोजकांनी व्यक्त केले। स्थानिक तरुणांमध्ये या मेळाव्यामुळे आनंदाचे वातावरण असून अशा प्रकारच्या उपक्रमांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे। परभणी न्यूजसाठी प्रतिनिधी रामप्रसाद कंठाळे।